झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या विधानसभेवर मोर्चा निघालेला आहे। हातामध्ये तिरंगा घेऊन विधानसभेकडे कूच करण्यात आलेली आहे। परीक्षेतील गैरप्रकारांची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे। बॅरिकेडिंग लावून आंदोलकांना रोखण्यात आलेलं होतं, मात्र आंदोलकांनी हे बॅरिकेडिंग बाजूला करून विधानसभेकडे कूच केली। पोलिसांनी रोखल्याने आंदोलक आक्रमकही झाले। ही बांगलादेश बॉर्डर आहे का, असा विद्यार्थी नेते देवेंद्र महतो यांनी सवाल विचारलेला आहे। तर आपण बघतोय झारखंडमधली ही दृश्य आहेत। झारखंड विधानसभेला विद्यार्थ्यांनी घेराव घातलेला आहे। त्याआधी जेव्हा हा मोर्चा निघाला तेव्हा मोर्चाला अडवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आले, बॅरिकेडिंग करण्यात आलं, मात्र बॅरिकेड्स बाजूला करून हे आंदोलक पुढे गेले। या आंदोलकांवर पाण्याचा मारा देखील करण्यात आला, मात्र आपल्या आंदोलनावर आणि मोर्चावर ठाम असलेले हे विद्यार्थी आता विधानसभेच्या दिशेने निघालेले आहेत। पेपरफुटी विरोधात हे आंदोलन केलं जातंय। 17वा दिवस आहे आंदोलनाचा आणि आपल्या भूमिकेवर, आपल्या मागण्यांवर हे सगळे आंदोलक ठाम आहेत। जवळपास 98% मागण्या मान्य झाल्याचा दावा झारखंड सरकारने केलेला आहे, मात्र महत्त्वाची मागणी या विद्यार्थ्यांची आहे ती म्हणजे पेपरफुटी संदर्भातली चौकशी सीबीआय मार्फत केली जावी आणि ही मागणी अद्याप मान्य झाली नाहीये। त्यामुळे हे सगळे आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। जोवर ही मागणी मान्य केली जात नाही तोवर आपण आपलं आंदोलन, आपला मोर्चा थांबवणार नाही, असे या आंदोलकांनी सांगितलेलं आहे। दोषींवर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवावा ही देखील मागणी या आंदोलकांनी केलेली आहे। भरतीमध्ये स्थानिक आणि आदिवासी भाषांचा समावेश करा ही देखील एक त्यांची मागणी आहे। आतापर्यंतच्या परीक्षेतील गैरप्रकारांची चौकशी केली जावी आणि ही चौकशी सीबीआय मार्फत केली जावी अशी मागणी या आंदोलकांची आहे, मात्र ही महत्त्वाची मागणी अद्याप मान्य झालेली नाहीये। सरकारने तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल असं आश्वासन दिलेलं आहे, मात्र ती चौकशी सीआयडी आणि ईडी मार्फत केली जाणार आहे। मात्र विद्यार्थ्यांनी जी मागणी केलेली आहे ती म्हणजे ही चौकशी करताना सीबीआय मार्फत ही चौकशी केली जावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे, मात्र सरकारने ती अद्याप मान्य केली नाही। त्यामुळे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि आज विधान भवनाच्या दिशेने या सगळ्या विद्यार्थ्यांनी कूच केली। त्यांना अडवण्याचा प्रयत्न देखील झाला, मात्र विद्यार्थी बॅरिकेड्स बाजूला करून वेगळा मार्ग निवडून विधान भवनाच्या दिशेने निघालेले आहेत। हातामध्ये तिरंगा घेऊन विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी झाले। विधान भवन सभा परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। आधीच विद्यार्थ्यांवर पाण्याचा मारा करण्यात आला आणि त्यानंतर लाठीचार्ज देखील या ठिकाणी करण्यात आल्याची काही दृश्य आता समोर येऊ लागलेली आहेत। मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत। त्या विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी, पांगवण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला आणि त्यानंतर लाठीचार्जही करण्यात आलेला आहे। कि हम झारखंड में इसलिए आए हैं क्योंकि आपके झारखंड के सरकार के कानों में आवाज नहीं जा रही है, लेकिन अमेरिका में बैठा स्पाइडरमैन के कानों में आवाज जा रही है। आपकी सरकार हमारी बात सुनना नहीं चाहती है, कुछ कहना नहीं चाहती है। जी हाँ, दृश्य आपण पाहतोय। विद्यार्थ्यांवर पाण्याचा मारा करण्यात आलेला होता। मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले, त्यामुळे आधी पाण्याचा मारा करण्यात आला आणि त्यानंतर आता पोलिसांकडून लाठीचार्ज देखील या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला आहे। गेल्या 17 दिवसांपासून खरं तर रांचीमध्ये आंदोलन केलं जात होतं आणि आज विधान भवनावर हा मोर्चा काढला जाईल असा इशारा देण्यात आलेला होता। याआधी सरकारच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या सरकारसोबत झालेल्या आहेत, मात्र अद्याप ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या मान्य झाल्या नाहीत, म्हणून विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत। अचानक पीछे से पुलिस आती है, लाठीचार्ज करती है। ये अच्छा नहीं कर रहे हैं, लेकिन कोई ये अच्छा बिल्कुल नहीं कर रहे हैं। मेरा नाम विक्रम कुमार हुआ, आजादी बख्शा है। देखिए एम्बुलेंस बुला दीजिए। आप पुलिस के शील्ड पे देखिए, उसके शील्ड पे भी इधर क्या हुआ, पुलिस ने क्या किया? बैरिकेडिंग के पास छात्र जो आंदोलनरत हैं उनके ऊपर बर्बरतापूर्ण लाठीचार्ज की गई है। लाठीचार्ज का नियम क्या होता है, कमर से नीचे लाठीचार्ज की जाती है, पर यहाँ पे सर पे, हाथ पे, मुंह पे हर जगह लाठी मारा जा रहा है। ये सरकार की नीति को समझाता है, इसकी दोहरी नीति को समझाता है। तर आपण या आंदोलकांच्या प्रतिक्रिया ऐकतोय। काही आंदोलक यामध्ये जखमी झालेले आहेत। पोलिसांकडून केलेल्या लाठीचार्जमध्ये जखमी झाले असे या आंदोलकांकडून सांगण्यात आलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय। आधी पाण्याचा मारा या आंदोलकांवर करण्यात आला
आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज या विद्यार्थ्यांवर केलेला आहे. पेपरफुटी संदर्भात सीबीआयकडून चौकशी केली जावी ही महत्त्वाची मागणी घेऊन हे आंदोलक रस्त्यावर उतरले. विधान भवनाच्या दिशेनं आज मोर्चा काढला जाणार आहे अशी घोषणा आधीच करण्यात आलेली होती आणि यामध्ये मोठ्या संख्येनं हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झाले. झारखंडची राजधानी रांची इथं जेपीएससी आणि जेएसएससी भरती परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि पेपर लीक आणि अनियमिततेविरोधात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे तीव्र आंदोलन पुकारलेलं आहे. 25 जुलैपासून खरं तर हे आंदोलन सुरू झालेलं आहे. यहाँ पे हमारे साथी महेंद्र मंडल जो 1000 दिनों से भूख हड़ताल पे थे, उनको पुलिस, झारखंड की पुलिस ने पूरा का पूरा बदन लाल कर दिया, उन्हें 4 डंडा मारा है. इस सरकार को हम बताना चाहते हैं, ये सरकार कभी किसी की सरकार बपोती नहीं होती है. ये सरकार बदलेगी, ये छात्र बदलेंगे और पूरा का पूरा झारखंड की जो सरकार है उसे छात्र अपने हाथों में लेगी. बहुत बहुत धन्यवाद. पाहतो विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत. विद्यार्थ्यांवर आधी पाण्याचा मारा करण्यात आलेला होता. रांची इथं हे आंदोलन गेल्या 17 दिवसांपासून सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या 98% मागण्या मान्य झालेल्या आहेत असा दावा सरकार करतंय. मात्र विद्यार्थ्यांची जी महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे या संपूर्ण गैरव्यवहाराची, पेपरफुटीची चौकशी सीबीआय मार्फत केली जावी. सरकारनं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन दिलंय, मात्र ती सीआयडी आणि ईडी मार्फत केली जाणार आहे, सीबीआय मार्फत केली जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थी हे आक्रमक झालेले आहेत.